हे बघ हे पुस्तक मी सकाळपासून शोधतीये, आता मला सापडलं. आणि सकाळी मी किचन मध्ये होते तिथे चष्मा होता, ते पुस्तक सापडत नव्हतं. आता हे पुस्तक सापडले, तर चष्मा मी कुठे ठेवला? कुठे माझा चष्मा? माई, हा हे बघ चष्मा. अरे काकेत कळसा आणि गावाला वळसा. टेबलावरच होता. किती दिवसांनी वापरली मी ही म्हण. जुने जुने शब्द आपण विसरूनच जातो नाही का ग? हो. बरं आकृती, मला तुला एक विचारायचंय. जरा आवरून घेते ना, ती ताटं नेली पण ते ग्लास. एक मिनिट, म्हणजे मला एका प्रश्नाचं तुझ्याकडून प्रामाणिकपणे उत्तर हवंय, कारण त्याच्यावरती अनेकांचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. तुला सौमित्र आवडतो का? हो आवडतो. पण माई, असे आपल्याला बरेचसे मित्रमैत्रिणी आवडत असतात ना, म्हणजे जे असे स्पेशल असतात आणि आपल्या. नाही म्हणजे तुझं आणि त्याचं काही व्हावं इतपत आवडतो का तो तुला? फ्रँकली माई, आय नो सौमित्र आणि मैत्रीचं आत्ताच ब्रेकअप झालंय. त्यात मी आता पुन्हा त्यांच्या मध्ये. बरं मला सांग, तुला त्याच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये असायला आवडेल का? माहित नाही माई, मी आत्ताच जियांमधून बाहेर पडली. जियान बरोबरचं रिलेशनशिप इतकं ट्रॉमॅटिक होतं ना. तो चिडला की इतका अब्युझिव्ह बोलायचा ना मला. माझा कॉन्फिडेंस तर म्हणजे इतना डॉमिनेट किया है ना उसने मुझे कि अब काही गोष्टी मी तुला सांगू पण शकत नाही माई. इसके बाद असं लगेच कोणामध्ये तरी इन्व्हॉल्व व्हायचं, आय डोंट नो. मला काय झालंय आणि माई की मला माझ्या सिस्टीम मधूनच कमिटमेंट जो चीज है ना वो मुझे डिटॉक्स करनी है. की भीती वाटते ना मला ऍक्च्युली कमिटमेंट या गोष्टीची, की मतलब प्रेम हे नंतर नंतर इतकं डेंजरस कसं काय होऊ शकतं. मुझे बहुत डर लगता है भाई. मैत्री इज राइट, करेक्ट आहे मैत्री. मी आता मुक्त व्हायला पाहिजे, मोकळं व्हायला पाहिजे. आय शुड बी फ्री ऍक्च्युली. पण सौमित्र इतका सेन्सिटिव्ह मुलगा आहे ना माई. त्याला पाहिलं की मला त्याच्यात इन्व्हॉल्व नाही व्हायचं ग, पण मी मनातल्या मनात त्याची आणि जियांची तुलनाच करायला लागते. आणि मग मला आता काहीतरी वाटायला लागले त्याच्याबद्दल. माझं वाटणं चुकीचं आहे का ग माई? नाही, अजिबातच नाही. पण मला एक सांग की तुला त्याच्याबरोबर लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये असायला आवडेल का? नाही नाही नाही, मला यातलं आता काहीच नकोय. का? अगं
कारण सौमित्र चांगला मित्र आहे माझा, इतकंच. बस. ओके, मग आता मला तुला काहीतरी सांगायचंय. मौस वर्षा म्हणजे तुला काय सांगू विकी, अशा समुद्राच्या लाटा उचंबळून आल्यासारखं वाटतं. आय एम जेलस ऑफ यू चुंबक. साला एक सुटल्यानंतर लगेच दुसरी पटवलीस. इथं आमच्या गळ्यात साला परमनंट लायसन्स. पण आय एम हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर यू सॉलिड. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. काय रे काय चाललंय? आणि हे कोण आहेत? आणि काय रे चुंबक, ही पण तुमची सांत्वनाची मिठी आहे का? नाही नाही, प्रेमाची. अरे नाही, वात्सल्याची. वात्सल्य, कणव, माया, बंधुभाव. म्हणजे तुम्हाला सांगतो, आदिम आनंदाच्या प्रेरणेशी साम्य सांगणारं हे आलिंगन होतं. जाऊ आधी 5 मिनिटं यार, मी खावतो, कुलूप लावतो ना, तू दे किल्ली. 5 मिनिटं. हो, मजा आहे. सौमित्र, अय सौमित्र, काय चाललंय दादा तुझं? काय झालं? काय कशाला काय व्हायला पाहिजे? अरे कमाल आहे. आम्हाला वाटलं आपली मुलाशी गप्पा माराव्यात म्हणून आलो गप्पा मारायला. येऊ शकत नाही का? मी गरम दूध आणलंय, गरम गरम दूध पिऊन घे, म्हणजे अरे डोकं शांत राहतं त्यांनी आणि छान एकदम अशी झोप लागते. बोलते चलते विचार येत नाहीत. नाही हो. आणि मग सुवारातला गरम दूध का देतात ग? सॉरी, माय बॅड. काय? तर हे काय होतं सांगायचं की, बघ बाळा, मैत्री आता नाहीये ना तुझ्या आयुष्यात. विसर तिला. झालं ते झालं. चल. मला काही वेळ एकटं राहायचंय. मला एकटं राहू दे. राहा ना. जरूर राहा एकटा. आम्ही इथं कुणी नाहीच आहोत असं गृहीत धर. नाहीतरी काय, माणूस एकटाच असतो जगात. खरं. आणि कसं आहे सौमित्र, एकटेपणातही माणसाला सोबतीची गरज असते बाळा. लक्षात ठेव. बाबा, फिरून फिरून बोलू नका. स्ट्रेट स्पष्ट काहीतरी बोला. अरे दादा, ते तुझं नाव मॅट्रिमोनियल साईडवर टाकणार आहेत. का असं वागता तुम्ही? मला नको येते. हो मग तू नंतर आम्ही ठेवतो. तू हा का असं वागता तुम्ही? अरे होय, चिडू नको. हे बा, मराठीत म्हणतात की नाही, सर सलामत तो पगडी पचास. हो की नाही? तर म्हणजे
म्हणायचे काय आम्हाला की साखरपुड्याची तारीख आहे आपल्याकडे, हॉल पण आहे आपल्या हातात, शिवाय आपण सगळी खरेदी केलेली आहे, आमंत्रण केली आहेत सगळ्यांना. हा तर राहतं काय तर मुलगी ती काय शोधू आपण एखादी चांगली मुलगी. शोधू. इम्पॉसिबल, अशक्य तुम्ही दोघं. अरे असं काय म्हणतोस तू दादा, तुझ्यासाठी करतो तू सुमित्रा, असं बोलतोस अरे, आम्हाला. काय हा अहो थांबवा ना. तू एक काम कर, त्याला ताबडतोब फोन लाव आणि लगेच घरी ये म्हणावं. हे असं सारखं पळून जाऊन ना प्रश्न सुटत नसतात. हे तुम्ही मला का सांगता नेहमी? तुम्ही नाही लावू शकत? लावतो. तुमचं ऐकणार नाही? लावतो. एक मिनिट, मी लावलाय फोन त्याला. रिंग वाजते. रिंग म्हणजे दादा जवळ आहे. दादा, ए दादा. आई फोन इथं आहे. दादा घरात नाहीये, दादाचा फक्त फोन घरात आहे. फोन घरात राहिला. इतक्या रात्री हा मुलगा आता कुठे गेला? कुठे गेला नसेल, येईल थोड्या वेळाने परत घरी. जातोय कुठं? तू काळजी करू नको अजिबात. अरे ती मैत्री होती. काय काय पडतंय? मी काय लहान नाहीये, म्हणजे मोठा नाहीये खूप. नाही, वयाचा मुद्दा नाहीये, मानाचा प्रश्न आहे ना. म्हणजे मला चुंबक काय म्हणला की याबद्दल जगातलं कोणीही काही समजून घेऊ शकत असेल तर तो फक्त विकी. कशाला मुद्दाम? ऐश्वर्या पण मला ना चुंबक या प्रसंगी, या भावपूर्ण प्रसंगी मला काय बोलावं कळत नाही. मला असं तुम्ही पडा पाया हो, आशीर्वाद देतो. उदंड व्हा, असे भारी व्हा, मस्त व्हा, तुमचं सगळ्यांचं भारी व्हा. तुम्ही फार काय चाललंय सगळं? नाचा तुम्ही पण नाचा बघा. असं तुमचा आनंद. एक मिनिट, काय झालं? फोन आला की फोन घे. सौमित्राच्या आईचा फोन आलाय, सौमित्राच्या आईचा. हॅलो, हा काकू बोला. हो नाही मी नॉर्मलच आहे, बोला. कोण? नाही, तो इथे नाही आलेला, घरी पण. काय 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 सांगतोस काय? अरे सांगितलंय कुठे अजून? सॉरी, बोल. सौमित्र घरी अजून आला नाहीये, तो हरवलाय. काय करायचं हो आता? तुमच्या इथेच. शांत बैस जरा. बघ नलू, आपण सध्या फक्त वाट बघण्यापलीकडे दुसरं काहीही करू शकत नाही. अहो म्हणजे आणि ऐक, जरी सौमित्र आता रागावून चिडवून गेला असला ना, तरी तसा तो शांत मुलगा आहे. तो काही विघ्नेश सारखा नाहीये काहीतरी वेड्यासारखं वागायला. मला कशाला मध्ये घेतोय? पण मी काय बिघडवलंय हो तुमचं? हा, शांतच बसलोय ना. मी आधीपासून तुम्हाला सांगत होतो त्यावर लक्ष ठेवा. मी ऐकताय का माझं? लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायला पाहिजे होतं? गॅट पट्टा अडकवायला पाहिजे होता. अगं तू नलू शांत घे. अहो कसा बोलतोय? म्हणजे मी इतक्या वर्षात आई म्हणून काही केलेलं नाहीये का? अगं तू शांत हो ना. तू का हायपर होतेस? पण तू शांततेने घे ना. एक मिनिट, तुम्ही दोघं जणच खूप हायपर होताय. आपण आता झोपू आणि सकाळपर्यंत जर तो नाही आला तर मग जाऊ पोलिसात. आई नलू शांत तू शांत राहा. हायपर होऊ नकोस म्हणलं ना मी तुला. आणि अगं आपल्याला पोलिसात जायची गरजच पडणार नाही. लवकरच घरी येईल परत जो मित्र. आणि आता तो काय लहान बाळ नाहीये, चांगला मोठा झालाय. स्वतःची काळजी तो स्वतः घेऊ शकतो. काय दादा आला. अरे आरशा उठ की. उठ ना, जा दरवाजा उघड. बघ मी तुला म्हणालो होतो की नाही, दादा लवकरच घरी परत येईल म्हणून. मग तुम्ही आलात? मला वाटलं दादा आला असेल. सौमित्र आलाय का? कशी आहे रे? आत्ता मी बोललो दादा आला. अरे दादा आला असेल म्हणजे दादा घरात नाहीये. अजून आलेला नाहीये. आता आपण काय करायचं शोन? ए चुंबक प्लीज. हो अगं ऐश्वर्या, तू टेन्शन घेऊ नको, तो येईल.
तो येईल म्हणजे काय? असं गायब व्हायचंच कशाला त्याने? काका काकूंना काय वाटत असेल आत्ता? अगं तो येणार आहे, पण तू काळजी करू नको ना, आपण शोधून काढू ना काय ते. तू काय बघतोय रे शुंभा? काय हिरो बाळ विघ्नेश? हे ही नवीन चुंबक आहे का रे? नाही नाही, तुला कसं कळलं? मी आहेच हुशार काय. अरे तुमच्याकडे बघूनच वाटतं न्यू बॉर्न कपल आहे. पण असं काहीही नाही. फार हुशार मुलगा आहे ना हा, फार हुशार मुलगा आहेस तू. आणि तू माठ आहेस ग ब्युटी. तुझ्या या भोचक ह्या शोधक हुशार वृत्तीचा मला अभिमान वाटतो रे. हो, आई वडिलांना माझा कधीच अभिमान वाटत नाही रे. तुम्हा दोघांना वाटतो ना माझा अभिमान? मला दत्तक घ्या ना. हो, चल बाळा. नाही नाही, एवढा अभिमान नाही वाटत. तू काय माठ आहेस का ग? नाही नाही नाही, फक्त ही माहिती जर तुझ्या पलीकडे आणखीन कोणाला कळली तर तू आहेस आणि मी आहे. काय रे, कोण आलंय? आई ते हे तुम्ही. काकू, तुम्ही सौमित्राची काळजी करू नका, आमचं त्याच्यावर लक्ष आहे. म्हणजे आत्ताला तो कुठे कल्पना नाहीये, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत या विषयावर. तो येईल. काय करायचं काही कळत नाहीये मला. चुंबू, मी आहे. काकू मलाही कळत नाहीये, सौमित्र असा कसा वागू शकतो? म्हणजे इथे काय परिस्थिती झाली त्याला काही कल्पना आहे का? त्यामुळेच मला एकदम ह्याचं हे होऊन असं हे झालंय. हे थांबा थांबा थांबा, सगळेच जण जरा 1 मिनिट थांबा. सगळ्यांनी स्वतःला जरा पॅनिक होण्यापासून सावरा, कळलं का? पण आता काय करायचं ते सांगा ना. काय करायचं म्हणजे काय? हा विघ्नेश म्हणतो ना तसं सकाळपर्यंत वाट बघू, कळलं? झालं शेवटी एंडला तुम्हाला माझंच ऐकावं लागतं. आधीपासून सांगत होतो तर. ए बाळ विघ्नेश, गधड्या ही गंमत करायची वेळ नाहीये, गंभीर प्रसंग आहे. पण नलू, खर तर सौमित्र आजपर्यंत समंजसपणे वागत आलाय. मैत्रीला फोन करूया असं वाटून केलं एक क्षण. म्हणजे भूतकाळ आठवला आणि अरे ए चुंबक, हो, एवढं सगळं झाल्यानंतर सौमित्रेला तिच्याकडे जावं असं वाटेल असं वाटतंय तुला? हे बघ, मैत्रेचा आणि आमचा आता काही संबंध उरलेला नाही, तेव्हा तिला फोन वगैरे करायच्या भानगडीत पडायचं नाही, कळलं? सॉरी. काय ए आज डॉक्टर नाहीस, इकडं आहे. सौमित्र, आकृती, एवढ्या रात्री? मला मैत्रीशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय. तुला पटकन बाहेर घेऊन ये. प्यायलास तू? हो प्यायलो. काही प्रॉब्लेम आहे का? हळू हळू हळू. सौमित्र, सगळे झोपलेत आत. मग उठव ना त्यांना, उठव ना त्यांना. माझी झोप घालून स्वतः घोरत पडलेत पारस. उठाव. हळू हळू. तुला कळतंय का किती प्यायलास तू? काय तुला भान आहे का? जरा हळू बोल ना प्लीज. माझी आई मला म्हणली की आता एवढं कार्यालय बुक केलेलं आहे तर त्याची तारीख कशाला घालवायची? तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर ना. मी म्हणलं अगं मला ह्याच मुलीशी लग्न करायचंय ना. मग मी विचार केला, आकृती कोण आहे मैत्री? कोण आहे का? राणी लागून गेली का शिंद्या? मी म्हणलं मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेन, दुसरी मुलगी बघेन लगेच. आकृती,
तू माझ्याशी लग्न करशील का? प्लीज. तू माझ्याशी लग्न करशील का? प्लीज कर ना.